नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन. आम्ही सोलापूर ते नाशिक असा डायरेक्ट प्रवास केलेला आहे आणि नाशिकमधून आम्ही थेट निघालो आहे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक मंदिरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरच्या जवळच आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता. गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभ ला दर्शवितो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे. कारण त्र्यंबकेश्वर इथे शिवपिंडमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्या त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. अजून एक अशी विशेषता आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते. स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षापासून चालू आहे, जी 12 ज्योतिर्लिंगापैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे 12ही महिने भाविकांची सतत गर्दी असते. श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर मध्ये प्रचंड गर्दी असते. महाशिवरात्री हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला असतो. पौराणिक संदर्भानुसार ह्या दिवशी श्री शंकरांनी सृष्टीची रचना केली. त्याचप्रमाणे ह्या दिवशी शिव पार्वती विवाह झाला. हा पवित्र दिवस भक्तांसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिउत्तम मानला जातो. ह्या पवित्र दिवशी भक्त कुशावर्त तीर्थावर पहाटे स्नान करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. मंदिरात दर्शनासाठी वेळ सकाळी 5:30 ते रात्री 9 पर्यंत असते. त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री हा दिवस 24 तास साजरा केला जातो. अनेक प्रकारे महादेवांची पूजा ह्या दिवशी होते, ज्यात ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक व रुद्राभिषेक केली जाते. अनेक प्रकारचे होम हवन तसेच आरती ह्या दिवशी केली जाते. अनेक भक्त ह्या दिवशी रुद्र जाप करतात. प्राचीन परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या 1 दिवस अगोदर अनेक भक्त प्रदोष व्रत करतात. प्रदोष व्रत केल्याने शरीरातील चंद्राचे तत्व सुधारले जाते. या ठिकाणी आता बहुतेक भाजी मार्केट आहे. एवढ्या ह्याच्यातून बाहेरच्या गाड्या बहुतेक अलाउडच नाही आहे. जी गाड्या आहेत ते लोकल आहेत, ते कुठून तरी लांबून बॅक साईडनं आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे. आता बघू कुशावर्तला कसं आपल्याला पाय धुवायला भेटेल. आणि खूप वर्षानंतर, मला वाटतं 10 वर्ष कमीत कमी झालेत, मग आता आम्ही आलो आहे. तर डाव्या साईडला तुम्ही बघू शकता सगळे असे जुनाट घर आहेत. मला वाटतं कुशावर्त आता आलेलं आहे. समोर कळस पण दिसत आहे. श्री त्र्यंबकेश्वर गोदावरी मंदिर.
इथं दिसतंय त्र्यंबकेश्वर दर्शन लाईव्ह. मित्र कुशावर्त कुंभमेळ्याला सगळेजण इथे आंघोळ करतात, तर खूप गर्दी आहे इथे. तर सिक्युरिटीसाठी बांध पण त्यांनी दोऱ्याचं बांध ठेवलं, परत नंतर तिथं लोखंडी हे कमान पण केली जेणेकरून त्याच्या आतमध्ये कोणी जाऊ नये म्हणून. पवित्र स्नान खरंच. सारंग सारंगी पप्पा मम्मी. तर कुशावर्त तीर्थकडे आता आलो, पाय वगैरे धुवून आम्ही दर्शनाला निघणार. सारंगी आणि मी पाय धुते कुशावर्त तीर्थामध्ये. म्हणूच आणि कुशावर्त तीर्थामध्ये जातो ना आपण, तर सगळे इन्स्ट्रक्शन पण देतात बरोबर की चप्पल घेऊन जाऊ नका, जास्त वेळ टाईमपास करू नका. खरंच हे उत्तम आहे. प्रत्येक वेळेस आपण नोटिफाय करणं किंवा इन्स्ट्रक्शन देणं हे सुद्धा खूप छान आहे, जेणेकरून गर्दी किंवा धक्काबुक्की नाही होणार, सगळ्यांना स्नान करायला भेटेल, पाय धुवायला भेटेल. तर हेच वैशिष्ट्य आहे. तर आता निघालो आपण दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता कोणी कुशावर्तसाठी येत आहे पाय धुवायला, आणि आपलं पाय वगैरे धुवून झालं त्यामुळे आपण निघतोय दर्शनाला परत. तर तुम्ही बघू शकता त्र्यंबक देवाचं मंदिराचा कळस आणि त्याच्या मागे मोठं डोंगर. खूप सुंदर नजारा. तर मंडळी आतली सिच्युएशन कशी आपल्याला माहीत नाही का, कॅमेरा चालतो, गाभारात तर नाही चालत हे डिफॉल्ट आहे, परंतु मंदिराच्या आवारात तरी आपल्याला कॅमेरा नेण्यासाठी भेटलं तर नक्कीच मी तिथलं शूटिंग काढेन. आणि आता जवळ चालू आहे आपण. आता आम्ही कुशावर्तला गेलो. मला आता थोडंसं धाकधूक व्हायला की खूप गर्दी होऊ नये, पाळीला थांबण्याची, कारण की पटापट दर्शन होणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण आलो आहे त्र्यंबकेश्वरला, मग त्र्यंबकेश्वरमध्ये जर आपलं दर्शन व्यवस्थित झालं की आपण पुढचे कामं करू शकतो. माझ्यासोबत सारंगी आहे, गुडगल आहे सारंगी. आता पापा करते बघू शकता तुम्ही, आहे का नाही? सारंगी गुडगल आहे का नाही? पापा करते का नाही? कमीत कमी 1.5 तासात आम्ही चाललो आहे. 1.5 तासानंतर आता आम्ही आलो आहे मंदिराजवळ. तर तो म्हणजे गाभाऱ्यापाशी आलो आहे आपण. गर्दी पण आहे फार, पण आम्ही अजून थोडंसं उशीर आलो असतो ना तर मात्र 12-1 वाजेपर्यंत दर्शन झालं असतं असं मला वाटतं. पण काय हरकत नाही, सकाळी लवकर पहाटे आम्ही निघालो, वेळेत तिथं पोचलो. तर आता पाहिलं तर नाही म्हणलं तर 1.5 तास आम्ही चालतो आहे. 1.5 तासानंतर आता आम्ही आलो आहे गाभाऱ्याजवळ. Shiva, Shiva.